नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. गरुड पुराणातील या गोष्टी उघडतात स्त्री पुरुषांचे गुपित रहस्य आणि त्याचे परिणाम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. गरुड पुराणात असे सांगितले आहे की जे लोक दुसऱ्याला मारून कुटुंबाचं पालन पोषण करतात, जसे की लूटमार करणे, प्राणी मारणे किंवा शिकार करणे इत्यादी, ते लोक पुढील जन्मात बकरा होतात आणि कसाईच्या हातून मरण होतं. नंबर 2. धार्मिक ग्रंथानुसार जे लोक स्त्रियांचे शोषण करतात त्यांना पुढील जन्मात कोणत्या ना कोणत्या भयंकर रोगाचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणारी व्यक्ती पुढील जन्मात नपुंसक बनते. गुरुच्या पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मात कुष्ठरोग होतो. नंबर 3. असे मानले जाते की या जन्मात पुरुषाने स्त्री सारखे वागले किंवा स्त्रियांच्या सवयी लावल्या अशा लोकांना पुढील जन्मात स्त्रीचे रूप प्राप्त होते. गर्भपात, स्त्री हत्या इत्यादी कोणत्याही प्रकारचे खून करणारे लोक कुबड्यासारखे जन्म घेतात. एवढेच नाही तर नरक यातना भोगल्यानंतर पुढच्या जन्मी चांडाळ योनीत जन्म घेतात. नंबर 4. जो माणूस मरताना भगवंताचे नाम घेतो तो मृत्यूनंतर मोक्ष मार्गाकडे जातो. त्यामुळेच मृत्यूच्या वेळी देवाचे नाव घ्यावे असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. नंबर 5. गरुड पुराणानुसार जे लोक आपल्या आईवडिलांना आणि मुलांना त्रास देतात त्यांना पुढचा जन्म मिळतो, परंतु हे लोक पृथ्वीवर जन्म घेऊ शकत नाही, ते गर्भातच मरतात. नंबर 6. शास्त्रानुसार गुरूंचा अपमान करणाऱ्यांना नरकात स्थान मिळते. गुरूंचा अपमान करणे म्हणजे देवाचा अपमान करणे असे म्हणतात. अशा व्यक्तीला पाहण्याशिवाय ब्रह्मराक्षसाचा जन्म होतो. नंबर 7. जे लोक फसवणूक करतात, फसवतात अशा लोकांना पुढचा जन्म घुबडासारखा मिळतो. त्याच वेळी कोणाची खोटी साक्ष देणाऱ्यांना अंधत्व प्राप्त होते. नंबर 8. जे पुरुष आपल्या गुरुच्या पत्नीशी संबंध ठेवतात ते पुढील जन्मात सरड्याच्या रूपात जन्म घेतात. नंबर 9. गरुड पुराणानुसार असे पुरुष जे आपल्या मित्राच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवतात ते पुढील जन्मात गाढव बनतात. नंबर 10. गरुड पुराणानुसार जे पुरुष स्त्रियांचा आदर करत नाही, त्यांना मारहाण करतात, शिवीगाळ करतात, ते पुढच्या जन्मात नपुंसक होतात. नंबर 11. अशी विवाहित स्त्री जी इतर पुरुषाशी संबंध ठेवते तिला नरक यातना भोगाव्या लागतात आणि अशी स्त्री पुढील जन्मात सरडा, साप किंवा वटवाघळाच्या रूपात जन्म घेते. नंबर 12. नरकाच्या यातनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनुष्याच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यासाठी मनुष्याने जीवन काळात नेहमीच सत्कर्म केले पाहिजे. यासोबतच गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टीचे पालन करावे. नंबर 13. महिलेच्या रूपात जन्म. गरुड पुराणानुसार जर कोणी पुरुष महिलेसारखा व्यवहार करत असेल तर त्या पुरुषाची आत्मा पुढच्या जन्मात महिलेचे रूप घेते. नंबर 14. गिधाड. जी व्यक्ती आपल्या मित्राची फसवणूक करते अशी व्यक्ती पुढच्या जन्मात डोंगरावर राहणाऱ्या गिधाडाच्या जन्मात जाते असे पुराणात सांगितले आहे. नंबर 15. कुत्रा किंवा गाढव. गरुड पुराणानुसार एखादी व्यक्ती धर्माचे पालन करत नसेल आणि धर्माचा विरोध करत असेल तर ती व्यक्ती पुढच्या जन्मात कुत्रा किंवा गाढव बनते. नंबर 16. कुष्ठरोगी. पुरुषाने जर एखाद्या महिलेची हत्या केली तर तो पुरुष पुढच्या जन्मात कुष्ठरोगी बनतो असे गरुड पुराणात म्हटले आहे. नंबर 17. नरकात कोण जातं. गरुड पुराणानुसार जी व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवतो तो नरकात जातो. त्याला लांडगा, कुत्रा, गिधाड, कोल्हा, साप किंवा कावळ्याचा जन्म मिळतो. वटवाघळ. गरुड पुराणानुसार ज्या महिला विवाहानंतर दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात अशा महिला पुढील जन्मी वटवाघळाच्या योनीत जन्म घेतात. बैल. गरुड पुराणात असे सांगण्यात आले आहे की जो ब्राह्मण इतरांना योग्य गोष्टी शिकवत किंवा सांगत नाही तो पुढच्या जन्मात बैल म्हणून जन्म घेतो. जळू. गरुड पुराणानुसार घरात सतत भांडण करणाऱ्या महिला पुढच्या जन्मात जळू म्हणून जन्माला येतात. गर्भातच मृत्यू. आई वडील, भाऊ बहीण यांना त्रास देणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म मिळतो, मात्र ते पृथ्वीवर येऊ शकत नाही. त्यांचा मृत्यू गर्भातच होतो असे गरुड पुराणात म्हटले आहे. नंबर 23. आजारपण. गरुड पुराणानुसार जो पुरुष महिलेला मारहाण करतो अशा व्यक्तीला पुढच्या जन्मात अनेक व्याधी जडतात. अशा व्यक्तींना कायम आरोग्याची समस्या निर्माण होते. नंबर 24. असे लोक घुबड किंवा बकरा म्हणून जन्म घेतात.
गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तीने जीवनात स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची फसवणूक, कपटीपण, अन्याय केला आहे त्याला पुढील जन्म घुबडाच्या रूपात मिळतो. ज्यांनी आयुष्यात पशु पक्षी प्राण्यांना कोणत्याही रूपात त्रास दिला असेल त्यांना पुढचा जन्म शेळीच्या रूपात मिळतो. ज्यांना कसाईच्या हातून गळा चिरून मरण येतं. नंबर 25. जो व्यक्ती आपल्या गुरूंचा अपमान करतो तो देवाचा अपमान मानला जातो. असे करणाऱ्या व्यक्तीसाठी नरकाचे दरवाजे उघडल्यासारखे आहे. जो शिष्य गुरुशी वादविवाद करतो तो पुढील जन्मात निर्जल वनात ब्रह्मराक्षस होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.